भिवंडी तालुक्यातील भिनार गावामध्ये गावदेवी मातेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला। गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावदेवी मातेचा 10वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या जल्लोषात दिमाखात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। गावातील सर्व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने मातेचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी काही उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। गेला आजचा दिवस हा जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज स्त्री शक्तीचा म्हणजे जागर शक्तीचा देवीचा वर्धापन आहे आणि त्या निमित्ताने सर्व येथे आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता की इथे देवीच्या कार्यक्रमामध्ये स्त्री शक्ती म्हणजेच महिला वर्गाची उपस्थिती खूप मोठी आहे आणि मोठा आनंद होत आहे आणि सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आपल्या इथे भिनार गावची ग्रामदेवता अग्निमाता म्हणजे आमच्या गावची गावदेवी, या गावदेवी मातेचं वर्धापन 10वा वर्धापन दिन यावर्षी साजरा होत आहे आणि हर्षोल्लास साजरा होत आहे। यावर्षी पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे गावाचे सर्व ग्रामस्थ इथे जमलेले आहेत आणि 4 गावातील आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोक इथे दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आणि हे पाहत असताना खूप आनंद होत आहे कारण की एवढा एक देवीचा उत्सव जो साजरा होतो त्यानिमित्ताने सर्व एकत्र येतात, एकत्र राहतात आणि महादेवीचा महाप्रसाद खातात। त्यामुळे सर्वांना विनंती करेन की तुम्ही या देवीच्या उत्सवासाठी सर्वांनी यावे, दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तर आम्ही जे कार्यकर्ते म्हणजे बोलता येणार नाही, जे सेवेकरी आहोत ते सेवेकरी आम्ही काहीच करत नाही। करती करवी ती देवीच आहे, ती सर्वांकडून करून घेते, कोणाला काही बोलायला लागत नाही, मागावं लागत नाही। देवी आपसूनच सर्वांना बुद्धी देते आणि सर्वजण स्वतःहून इथे सर्व भंडारासाठी स्वतःहून निधी उपलब्ध करून देतात, तसेच जे साहित्य आहे ते साहित्य उपलब्ध करून देतात। एक देवीचा उत्सव एक पाहायला आणि देवीची प्रचिती म्हणायला गेलं की त्या निमित्ताने सर्वांचा हातभारही लागतो आणि एक मोठा उत्सव साजरा होतो। अत्यंत आनंद होत आहे की आमचा 10वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त पंचक्रोशीचे सर्व नागरिक या महाप्रसादाचा तसेच देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात आणि मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षी कुठल्याही प्रकारचा निधी, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं, निधी कुठल्याही प्रकारचा मागायला जात नाही, तरी आपसोबत पूर्ण निधी जमा होऊन शिल्लक सुद्धा राहतो। मग त्या गोष्टीला एकदम अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण प्रत्येक कार्यक्रमाला निधी हा लागतो, पण या कार्यक्रमाला निधी मागावं जरूर लागत नाही। तसे आमचे सहकारी तुम्ही पाहू शकता, सर्वांनी एकदम गुन्हेगार जे महाप्रसाद बनवले ते आमच्या गावातील सहकार्याने उत्तम प्रकारे साथ देऊन त्यांनी अगदी योग्य प्रकारे जेवण बनवलेलं आहे आणि सर्व पंचक्रोशी नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। तर मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो की सालातर्फे दरवर्षी तुम्ही असाच सहभाग दाखवता, जेणेकरून आपल्या गावाचं नाव यापुढे जात राहील। आपण बघितलं असेल तर कोरोना काळामध्ये आमच्या गावातील समस्त नागरिकांना कुठल्याही प्रकारचा आजार उद्भवलेला नाही। काही अपघातांनी थोडेफार झाले, पण देवीचे साथ असल्या कारणाने अनेक प्रकार रोगावर मात झालेली आहे। त्याचबरोबर या वर्ष हा 10वा वर्ष, पुढचा 11 वर्षांना याच्यापेक्षा आम्ही जल्लोषात साजरा करणार कारण नवसाला बनणारी अग्निमाता आहे। तुम्ही पाहू शकता किती कशा प्रकारे हर्ष उल्हासाने गर्दी आहे, त्या ठिकाणी महिला एकदम नाचण्याचा आनंद घेत आहे। तरी महिलांना खूप आनंद होत आहे की असा कार्यक्रम येत राहू, त्यांचा पण सहकार्य खूप असतं। गावात कुठलाही तंटा होत नाही, कुठल्याही प्रकारचा वाद होत नाही, सर्व गुण्यागोविंदाने एकत्र येऊन हा कार्यक्रम आनंदाने साजरा करत आहे।
काय झालं